Hello students, today we are going to see the new topic of our chapter, the most important natural resources, water. Last period we have seen information about the natural resources, air. Now today we are going to see information about water. Try this. Observe how much water is used and for what purpose it is used in your house for whole day. विद्यार्थ्यांनो, तुमच्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरामध्ये पाण्याचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो आणि तो किती होतो याचं रेकॉर्ड आपल्याला शेजारच्या चार्टमध्ये तयार करायचा आहे. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक ॲज वन शोन हिअर अँड डिस्कस दिस डाटा इन क्लास अँड डिवाइड टोटल अमाऊंट ऑफ द वॉटर यूज इन युअर हाऊस बाय नंबर ऑफ द पर्सन टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड. तुमच्या सोबतच्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेतू दिलेत पाणी वापरण्याचे, पर्पज फॉर विच द वॉटर यूज. पाणी कोणत्या कारणांसाठी वापरलं जातं त्याची कारणं इथं दिलेली आहेत आणि याच्या व्यतिरिक्त इतर असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यात लिहू शकता. आणि अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्सिमेटली इन लिटर, साधारणतः लिटरमध्ये तुम्ही किती पाणी वापरता याची नोंद तुम्हाला इथं करायची आहे. दिस इज नथिंग बट आवर स्मॉल ॲक्टिव्हिटी. यू कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी टुडे अँड सेंड मी ऑन व्हॉट्सॲप अप टू द 6:30 tomorrow. Okay, so this is the small activity can be done with help of your family member like as mother, father, and you find out a total use of water in your house tomorrow. So let us go to the next topic. We will see that it is almost impossible for us to spend even a single day without a water. We need to drink 3 to 4 liter of the water every day. आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाण्याशिवाय आपल्याला दिवस काढणं अत्यंत अवघड आहे. आपल्या सर्वांजवळ या पाण्याच्या संदर्भातले मुद्दे जर विचारात घेतले आपण तर पाण्याशिवाय जीवन जगणं अत्यंत अशक्य आहे. आणि म्हणून आपल्याला पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. पुढं आपल्याला शास्त्रीय कारणामध्ये तो मुद्दा मी स्पष्ट करणारच आहे, पण जाता जाता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. वी नीड टू ड्रिंक 3 or 4 liter वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल द बॉडीज फंक्शन आर रन स्मूथली. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणं अपेक्षित आहे. आणि मग असं जर 3 ते 4 लिटर आपण पाणी पिलं तर आपल्या शरीरातल्या अवयवांचं जे कार्य आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे होईल आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. म्हणजे पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये. आपल्या सर्वांना कल्पना असेल की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर ऑल्दो अमाऊंट ऑफ द वॉटर दे नीड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी. इतरही प्राण्यांना पाण्याची गरज असते, त्यांच्या शरीराच्या आकारानुसार हे प्रमाण कमी जास्त असते आणि यावरून सजीवांच्या दृष्टिकोनातून पाण्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी समजतं. वी सीन दॅट द वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या मुद्द्यामध्ये थोडंसं शरीराच्या आकारानुसार मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. आपण 3 ते 4 लिटर पाणी दिवसातनं पितो, परंतु आपल्याकडं पाळीव जी जनावरं आहे या जनावरांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर दिवसातलं कदाचित आपण त्यांना 3 ते 4 बादली पाणी प्यायला देत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या शरीराचा आकार कसा आहे त्यानुसार आपल्या पाण्याची गरज आपण भागवणं गरजेचं आहे. मानवाच्या दृष्टिकोनातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी दररोज शरीरामध्ये आपल्या अवयवांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी पिणं गरजेचं आहे. इन हायड्रोजन गॅस बर्न इन द एअर इट इज कंबाईन्ड विथ ऑक्सिजन अँड वॉटर इट इज फॉर्म. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा पुढच्या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे की हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन जर झालं तर तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होत असते. म्हणजे थोडक्यात पाण्याच्या बाबतीत जर आपण थोडासा विचार केला तर त्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक येत आहेत, तो म्हणजे हायड्रोजन आणि दुसरा म्हणजे ऑक्सिजन.
वी हॅव लर्न अबाउट द सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या काही वर्षामध्ये पाण्याच्या संदर्भातली वैशिष्ट्यसुद्धा आपण अभ्यासलेली आहे. थोडंसं उजव्या बाजूच्या मुद्द्याकडे मी येतोय. इन नेचर वॉटर ऑकर इन 3 स्टेट्स. आपल्याला निसर्गामध्ये पाणी 3 अवस्थेमध्ये आढळतं. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ओडर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वॉटर. पाण्याला रंग नाही, पाण्याला चव नाही आणि पाण्याला वास नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आपल्याला 3ही अवस्थेत सापडतं. 3 अवस्था कोणत्या? तर पाणी हे स्थायू अवस्थेत आहे. स्थायू म्हणजे बर्फाच्या रूपात आढळतं. पाणी हे द्रवाच्या रूपात आहे. आपण जो पाणी पितो रोज ते द्रव रूपातच आहे. आणि पाणी जे आहे ते वायू रूपात पण आहे. म्हणजे पाण्याची वाफ होते, तो म्हणजे वायू. म्हणजे पाणी आपल्याला 3ही अवस्थेमध्ये आढळतं. मेनी सबस्टन्स रेडिली डिझॉल्व इन द वॉटर. बरेचसे पदार्थ जे आहेत हे पाण्यामध्ये सहजतेने विरघळतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पहा. मेनी सबस्टन्स रेडिली डिझॉल्व इन द वॉटर, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. युनिव्हर्सल सॉल्व्हंट याचा अर्थ आहे वैश्विक द्रावण. इन एक्झाम वन क्वेश्चन आस्क फॉर द सायंटिफिक रिझन व्हाय द वॉटर इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. द आन्सर इज दॅट मेनी सबस्टन्स readily dissolve in the water, therefore water is called as the universal solvent. अनेक पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, सहज विरघळतात आणि म्हणून पाण्याला वैश्विक द्रावण असे म्हणतात. मग अशी चर्चा करता करता मी तुम्हाला सांगितलं होतं अजून एक सायंटिफिक रिझन तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. वॉटर इज द लाईफ. व्हाय? द ब्लड्स ऑफ ॲनिमल अँड सॅप इन द प्लांट्स कंटेन्स व्हेरी हाय प्रोपोर्शन ऑफ द वॉटर. म्हणजे काय? तर प्राण्यांमध्ये ज्या रक्तपेशी आहेत त्याचबरोबर वनस्पतीमध्ये जी रसद्रव्य आहेत ते यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. आणि त्यामुळं कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. अँड देअरफॉर इट इज सेड टू बी द वॉटर इज लाईफ. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. आता बघा, हे जे 2 मुद्दे इथं फ्लॅश आउट केलेले आहेत हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. यामध्ये 2 शास्त्रीय कारणं विचारली जातील. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट अँड वॉटर इज अ लाईफ. तर याची उत्तरं या पॅराग्राफमधनं त्याचा आधार घेऊन तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे उद्याच्या स्वाध्यायामध्ये हा पण तुमचा घटक असेल की शास्त्रीय कारणे लिहा. वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट अँड वॉटर इज लाईफ. सो नेक्स्ट टॉपिक, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व केअरफुली. दिस इज द earth, and earth having 71% water like as the sea and ocean. जवळजवळ पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मग त्याच्यात समुद्र असेल, महासागर असेल, याचं प्रमाण सर्वात जास्त इथं निळ्या रंगामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी इथं लाल रंगामध्ये दिलेले ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन द अदर फॉर्म. म्हणजे बर्फ रूपामध्ये, त्याचबरोबर भूगर्भाच्या आतमध्ये असणारं आणि इतर पाणी हे सुद्धा आपल्याला भूतलावर पाहायला मिळतं. म्हणजे हे जे निळं दिसतंय हे अनवॉन्टेड पाणी, म्हणजे आपण त्याचा वापर करत नाही पण समुद्रात आढळणारं पाणी आहे. मग लाल रंगामध्ये जर पाहिलं ग्राफमधल्या तर याच्यामध्ये जमिनीतलं पाणी आहे, बर्फाच्या रूपातलं पाणी आहे किंवा जमिनीवर साचवलेलं पाणी आहे. या सर्वांचा समावेश या लाल गटामध्ये होतो. आणि तिसरा जो हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. म्हणजे हा हिरवा डॉट जो आहे हा किती लहान आहे पहा बरं. आपल्याला पिण्यासाठी आवश्यक असणारं जे पाणी किंवा उपलब्ध असणारं जे पाणी आहे ते एवढं आहे. मग याचं पर्सेंटेज आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचा चार्ट इथं दिला. हा चार्ट तुम्हाला उद्या पूर्ण करायचा, मी आत्ता सांगणार आहे. पहा, आता हा निळा रंग जो दिसतोय याच्यामध्ये ओशियन आणि सी. Water available on the earth in sea and ocean having the percentage 97%. म्हणजे समुद्र आणि महासागरामध्ये 97% पाणी भूतलावावर म्हणजे पृथ्वीवर आढळतं, जे अनवॉन्टेड आहे. म्हणजे आपल्या यूज नाही, आपल्या उपयोगाचं नाही. त्यानंतर इथं डॉट 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 केलंय आणि 2.7% लिहिलेलं. इथं काय येईल बरं? थोडासा विचार केला तर हा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये समाविष्ट म्हणजे आपलं इथलं जे उत्तर आहे ते इथं येईल पहा. ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन द अदर फॉर्म हॅव्हिंग द पर्सेंटेज 2.7%. म्हणजे याचं उत्तर सापडलं तुम्हाला.
2.7% पाणी हे भूगर्भातलं पाणी, जमिनीवरचं पाणी आणि बर्फाच्या रूपातलं पाणी आहे. म्हणजे हे सगळं असं जास्त उचलायचं आणि इथं लिहायचं. त्यानंतर तिसरा मुद्दा पहा, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे पाणी फ्रेश वॉटर ज्याला म्हणलेलं आहे, जे आपल्याला पिण्यासाठी आवश्यक आहे, पिण्याच्या उपलब्धतेसाठी असणाऱ्या पाण्याचं प्रमाण किंवा ज्याला गोडं पाणी म्हणलं जातं त्याचं प्रमाण आता किती असेल, तर या दोघांची जर आपण बेरीज केली तर मला वाटतं ती 97.7 येते, 99.7 येते. तर आता 99.7 जर आपण 100मधनं वजा केले तर त्याचं उत्तर आपल्याला इथं सापडेल. म्हणजे पाणी पिण्याचं जे प्रमाण आहे, पिण्यासाठी उपलब्ध असणारं जे पाण्याचं प्रमाण आहे ते 0.30% एवढं पाणी आपल्या भूतलावर पिण्यासाठी उपलब्ध आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 0.30 म्हणजे 0.3% पाणी पिण्यासाठी आपल्याला भूतलावर उपलब्ध असलेलं पाहायला मिळतं. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 100% यायला पाहिजे. तर करू पहा, इथलं उत्तर इथलं लिहायचं, त्यानंतर इथं येईल 0.30 किंवा 3 लिहिलं तरी चालेल, 0.3. तर या सर्वांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज 100% येते. याच्यावरून आपल्याला कळेल की पिण्यासाठी जे उपलब्ध पाणी आहे, गाळेल जागेत प्रश्न येतो बा, ते 0.3% एवढं पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. We cannot use all the water on the earth because the sea water is the salty. सगळ्यात महत्त्वाचं, एवढं समुद्राचा भूभाग आणि प्रचंड साठा आपल्याकडे उपलब्ध असताना आपण ते पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. का? बिकॉज सी वॉटर इज अ सॉल्टी. समुद्राचं पाणी हे खारट आहे आणि म्हणून ते पिण्यासाठी आपण वापरू शकत नाही. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. काही पाणी जे आहे भूतलावरचं हे गोठलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे थोडंसं हिमप्रदेशामध्ये आपण जर गेलो तर आपण कदाचित फिरायला गेलं असेल तर आपल्याला जाणवेल की बर्फाचे डोंगर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पाणी काही फ्रोझन स्टेटमध्ये गोठलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ द वॉटर अवेलेबल फॉर द ड्रिंकिंग. आणि या सगळ्यांची तुलना करता आपल्याला अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तरी देखील येट इट इज इनफ फॉर द लिव्हिंग थिंग्स. एवढं जरी प्रमाण असलं पाण्याचं उपलब्धतेचं 0.3%, तरी सुद्धा ते पिण्यासाठी आपल्याला, सजीवांच्या पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी ते पुरेसं आहे. सो दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर ऑन द अर्थ. सो वी गोइंग टू नेक्स्ट टॉपिक, फॉर विच पर्पज द वॉटर बिंग यूज. कोणत्या कोणत्या कारणांसाठी पाण्याचा वापर केला जातो याचं चित्ररूपी माहिती आपल्याला या घटकामध्ये शिकायची आहे. डू अदर लिव्हिंग थिंग इज फॉर यूज वॉटर लाईक वी डू. आपण जसं पाणी वापरतो तसं पशु किंवा पक्षी याप्रमाणे पाणी वापरतात का, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. येस, उत्तर त्याचं नक्कीच हो असं. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटी. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर पाणी वापर आपण करत असतो. वी हॅव लर्न दॅट द वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड फ्रॉम द वॉटर सायकल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की पृथ्वीवर जे पाण्याचं नियमन होतं, पाण्याची निर्मिती होती, ती जलचक्राद्वारे होती. जलचक्र म्हणजे काय? वाफेचं पाणी होणे. थोडक्यात काय, तर पाणी जे भूतलावर असतं, उष्णता मिळते, उष्णतामुळे त्याची वाफ होते, वाफेमुळे ढग निर्माण होतात, ढगामुळे पाऊस पडतो, पावसाचं पुन्हा नदीला पाणी येतं किंवा इतर स्रोतामध्ये पाणी साठलं जातं, त्याची पुन्हा वाफ होते. म्हणजे हे जे आहे याला आपण वॉटर सायकल म्हणजे जलचक्र असं म्हणणार आहोत. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहे. द वॉटर वेपर फॉर्म द ओशियन इन मेन सोर्स ऑफ द वॉटर इज द वॉटर सायकल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं पहा, आपल्याला सागरी महासागरात जे पाणी असतं ते कसं उपयोगी पडतं, तर जलचक्राला बाष्प पुरवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम महासागराकडनं केलं जातं. मगाशी मी म्हणलं होतं की आपल्याला ते पाणी पिण्यासाठी लायक नाही, पण आपल्याला जगण्यासाठी मात्र समुद्राचं पाणी कसं मदत करतं ते पहा. त्या पाण्याची वाफ झाल्यामुळे ढग निर्माण होतात आणि ढगामुळे पाऊस पडतो. म्हणजे थोडक्यात महासागरातलं पाणी बाष्प निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतं. So the next point, the get converted into the rain and creating the fresh water source on the earth. हे जे सागरातलं पाणी आहे त्याचं पावसामध्ये रूपांतर होतं आणि मग पावसाच्या रूपाने मिळालेलं जे पाणी आहे ते आपण आपल्या पिण्यासाठी किंवा इतर शेती कामासाठी किंवा अन्य कामांसाठी आपण त्याचा वापर करत असतो. अशा प्रकारे भूतलावर ऑन द अर्थ वी यूज द वॉटर. नाउ द नेक्स्ट टॉपिक ऑफ आवर चॅप्टर इज
remaining part of topic is we get water from the natural resources such as the stream, river, pond, spring and lakes. पाणी मिळण्याची साठे कोणकोणते आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर ओढे ज्याला स्ट्रीम म्हणलेलं आहे, रिव्हर नदी, पॉन्ड्स ज्याला आपण तळी म्हणलेलं आहे, स्प्रिंग्स याला आपण झरे म्हणलेले आहे आणि लेक्स म्हणजे सरोवर आहे. मॅन ऑल्सो डिग्स वेल अँड बोरवेल टू लिफ्ट द ग्राउंड वॉटर. मानवानं अजून पाणी मिळावं भूगर्भातलं म्हणून विहिरी खोदलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण सध्या बोरवेल सुद्धा घेत आहे आणि त्या माध्यमातून आपण जमिनीतलं पाणी सुद्धा वर उपसून काढतो आणि आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपण त्या पाण्याचा वापर करत असतो. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज constructed burns and dams on various sides on the river. याच्याबरोबरच पाण्याचा साठा आपल्याला मिळावा की त्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणं बांधलेली आपण पाहतो. ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ द वॉटर फॉर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन्स, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाऊ इन द शॉर्ट सप्लाय. आता हे सगळं आपण कशासाठी करतोय? पाणी अडवतोय, पाणी वाचवतोय, जास्त साठे निर्माण करतोय. तर त्याचं मूळ कारण म्हणजे आपली लोकसंख्या अनकंट्रोल म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आता सध्या वाढते आणि वाढती लोकसंख्या असेल, वाढते उद्योगधंदे असतील, त्याचबरोबर शेती व्यवसाय असेल, या सर्वांसाठी पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून या सगळ्यांसाठी पाणी जे आहे आता सध्या कमी पडू लागलेलं आहे आणि मग ही पाणी टंचाई जी आहे ही आजकाल एक मोठी समस्या बनत चाललेली आहे. तिथं म्हटलेलं बघा, वॉटर सॅक्रॅसिटी हॅज बिकम द सिरियस प्रॉब्लेम. सॅक्रॅसिटी म्हणजे कमतरता आणि सिरियस म्हणजे गंभीर. म्हणजे पाण्याची कमतरता ही आज एक गंभीर, पाण्याची टंचाई ही एक आज गंभीर समस्या बनत चाललेली आहे. मग असं जर समस्या आपल्यासमोर निर्माण होत असेल तर त्यासाठी आपण पाण्याचे स्रोत किंवा उपलब्ध पाण्यासाठी धरणं बांधणं, बंधारे बांधणं ही आज काळाची गरज झालेली आहे. थोडंसं ऑलवेज रिमेंबर या गटामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. यूज वॉटर स्प्रँगली, ब्लॉक वॉटर अँड लेट percolate, store the water wherever the possible and reuse the water wherever the possible and remember store water does not become stale at once. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सांगितलेला आहे. यूज द वॉटर स्प्रँगली, पाण्याचा वापर काटकसरीने करा. स्प्रँगली म्हणजे काटकसर करणं. द ब्लॉक वॉटर अँड लेट टू पर्क्युलेट, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. पाणी जिथे जिरेल तिथं भूगर्भात पाण्याचा साठा वाढेल आणि म्हणून ब्लॉक वॉटर लेट टू पर्क्युलेट. पर्क्युलेट या शब्दाचा अर्थ आहे जिरवा. पाणी जिरवलं की भूगर्भातलं पाणी वाढणार आहे. स्टोअर द वॉटर व्हेरेवर पॉसिबल, जिथं शक्य आहे तिथं पाणी साठवा. त्याचबरोबर रियूज द वॉटर व्हेरेवर पॉसिबल. रिमेंबर स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. पाण्याचा शक्यतो पुनर्वापर करा आणि साठवलेलं पाणी कधीच शिळं होत नाही हा मुद्दा लक्षात घ्या. नाहीतर आपण घरामध्ये पाणी शिळं झालं म्हणून ओतून देतो, तर असं पाणी कधीच शिळं होत नाही हा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे मुद्दे आहेत पाण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. खालच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं, व्हॉट इज द लँड मेड अप ऑफ, जमीन कशाची बनलेली आहे. आता हा जो मुद्दा आहे हा आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत कारण आपण इथं पाणी हा घटक पूर्ण केलेला आहे. So today we are going to see the information about the water, most important information. So indeed we have seen that the activity, daily use of the water in our life, and also we have seen information about the distribution of water on the earth. We are going to complete this activity also, and also we have seen the most important two reason. Water is the universal solvent and water is our life, and also seen how the water is used for a daily purpose. All such things we have discussed today. So today's lecture is going over. What is your exercise? Exercise is that you can read this topic carefully and write down the questions that are told last time. You can read these. Also write the important questions as per your exercise. If there is the question in the exercise in this topic, you can complete it with your notebook. So we are going to over this lecture. विद्यार्थी मित्रांनो, आता थांबायची वेळ आलेली आहे. या ठिकाणी सांगितलेला अभ्यास तुम्ही उद्या पूर्ण करून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे. तर थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.